ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी निलिमा. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, अर्थवाढीच्या प्रक्रियेत तंत्रज्ञान हा मूलभूत घटक आहे. कारण खऱ्या अर्थानं तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असं आपण म्हणू शकतो. आणि आजच्या जगभरात वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे या इंटरनेटच्या दुनियेत डिजिटल मीडिया, डिजिटल मार्केटिंग हे आपल्यासाठी अगदी परवलीचे शब्द झालेत असं जरी आता आपण म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. इतकं महत्त्व या क्षेत्राला प्राप्त झालंय आणि आता कृषी क्षेत्रसुद्धा याला अपवाद नाही आहे. आजचा आपला कार्यक्रमातला विषय असा आहे, डिजिटल मार्केटिंग मत्स्य व्यावसायिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय. आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून उपस्थित आहेत डॉक्टर नलिनी पुजारी. डॉक्टर नलिनी पुजारी या केंद्रीय मात्स्यिकी शिक्षण संस्था मुंबई येथे मुख्य तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आणि मंडळी, 32 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव त्यांना या क्षेत्रात आहे. आणि त्यांचा अनुभव पाहता त्या अनुषंगानेच ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आपण आता आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. मॅडम, आपण डिजिटल मार्केटिंग आज विषय घेतला आहे आपल्या चर्चेचा. आणि डिजिटल मार्केटिंगची व्याप्ती ही खरं तर खूप मोठी आहे. पण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, काय सांगाल? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरून जेव्हा आपण आपला माल विकतो तेच झालं डिजिटल मार्केटिंग. म्हणजे मग तुमचा प्रोडक्ट काही असू शकतं, जिवंत मासे असू शकतात किंवा सुकवलेले मासे किंवा माशांचे इतर काही प्रोडक्ट्स असू शकतात, बनवलेले पदार्थ वगैरे. जे काही तुम्ही डिजिटल मार्केटिंगची तंत्र आणि साधने वापरून जर तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेलात तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. डिजिटल मार्केटिंग आपण का केलं पाहिजे? तर बघा, परिवर्तन हा आपण टाळू शकत नाही. आणि जर आपण परिवर्तनाला सामोरे गेलो नाही किंवा आपण त्याचं आत्मसात केला नाही तर आपली गत त्या माणसासारखी होईल जो ट्रेडमिलवरती धावत असतो. तो धावतो पण जागच्या जागीच राहतो. म्हणजे तुम्ही मेहनत करता, फार कष्ट करता, पण ते तुम्ही ते योग्य दिशेने करता का ते आपण पाहिलं पाहिजे. तुम्ही स्मार्ट वर्क करता का ते बघायला पाहिजे. आणि डिजिटल मार्केटिंग वापरल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकता. तुमचा वेळही वाचतो, तुमची मेहनत वाचते आणि पैसेही फारसे लागत नाहीत. म्हणून हे गरजेचं आहे. मॅडम, डिजिटल मार्केटिंग ही काळाची गरज आहे. आज प्रत्येक व्यावसायिक डिजिटल मार्केटिंग करतो. पण आज आपल्या चर्चेचा विषय हा मत्स्य व्यवसाय. तर या मत्स्य व्यवसायात किंवा मग मत्स्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने डिजिटल मार्केटिंग हे किती गरजेचं आहे? आपल्याला पैसे कमवायचे आहेत, आपल्या मालाला आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळवायचे आहेतच. मग आणि आपण महत्त्वाकांक्षी असतोच, आपल्याला पुढे जायचं असतं. कारण हे ॲक्च्युली पुढे जाणं, वाढणं हे सगळं आपला मूलभूत स्वभाव आहे. पण आपण का नाही पुढे जात, आपण का नाही यशस्वी होतो? कारण त्याचं मागचं एकच कारण आहे. कारण आपल्याला वाटतं की भीती वाटते आणि आपल्याला वाटतं की आपल्याला जमणारच नाही. आणि खास करून आपण जेव्हा बघतो जे मत्स्यशेती जे करतात किंवा जे मच्छीमार आहेत वगैरे, ते या क्षेत्रामध्ये खूप फार कमी आहेत. आणि त्यांना असं वाटतं की फक्त माझं मोठ्या प्रमाणात जर माझं उत्पन्न असेल किंवा काय असेल तरच मी डिजिटल मार्केटिंग करायला पाहिजे किंवा मला जमणार नाही, हे माझ्याने होणार नाही आणि मी हुशार नाही आहे किंवा हे फक्त तरुण पिढीलाच जमतं वगैरे असं काय काय आपण विचार करतो. आणि त्यामुळे आपण हे पाऊल पुढे घेत नाही. निश्चितच मॅडम, मत्स्य व्यवसाय असो किंवा कुठलाही व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग करणं गरजेचं आहे. पण कोणकोणत्या माध्यमातून आपण करू शकतो डिजिटल मार्केटिंग? आता बघा, इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे आणि सगळ्यात म्हणजे सगळे जण आपण रोज जे वापरतो व्हॉट्सॲप आहे. ईमेल मार्केटिंग सुद्धा करू शकता, ब्लॉग लिहू शकता,
म्हणजे असे बरेच पर्याय आहेत, त्याच्यातून तुम्ही तुमचं डिजिटल मार्केटिंग सुरू करू शकता. नक्कीच. हा आता कार्यक्रम बघत असताना आपल्या काही दर्शकांच्या मनात आता प्रश्न आला असेल किंवा काही मत्स्य व्यावसायिक, मत्स्य शेतकरी त्यांना डिजिटल मार्केटिंग ही प्रक्रियाच मुळात गुंतागुंतीची किंवा थोडी क्लिष्ट वाटत असेल, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा मोबाईल आला तेव्हा सगळ्यांना काही तो वापरता येत नव्हता. बरोबर. हळूहळू सगळे शिकले आणि हळूहळू आता म्हणजे सगळे गुगल पे, पेटीएम आणि लोक असे म्हणतात मला स्क्रीनशॉट पाठव आणि स्कॅनर, हे सगळे शब्द असे एकदम कॉमन झालेले आहेत. आणि हळूहळू तुम्ही शिकता. तसंच हे आहे डिजिटल मार्केट. जरी तुम्हाला ते टेक्नॉलॉजिकल वाटतं, असं वाटतं अरे बापरे खूप टेक्नॉलॉजी असेल वगैरे त्याच्यात, पण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये उडी मारता तेव्हा तुम्ही हळूहळू एकेका टप्प्याने हळूहळू सगळं शिकता आणि ते फार सोपं आहे. जशी शब्द मोठी मोठी वाटत असतं त्याच्यात काहीच नाही आहे. मॅडम, डिजिटल मार्केटिंग करत असताना आपण जेव्हा ही प्रक्रिया सुरुवातीला करतो तेव्हा सुरुवात कुठल्या स्टेपपासून करायला हवी? तुम्ही तुमचा जो ग्राहक आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तो कोणत्या वयोगटाचा आहे, लहान आहे, वृद्ध आहे की स्त्री आहे की म्हणजे तुम्ही लहान मुलांसाठी काहीतरी विकत आहात, ते तुम्ही पहिला पक्क करून घेतलं पाहिजे. मग हा तुमचा ग्राहक कोणत्या क्षेत्रातून आहे, म्हणजे कोणत्या स्टेटमधून आहे. म्हणजे जर आपण उदाहरण घेतलं तर सुक्या मासळीसाठी नॉर्थ इंडियामध्ये, ईशान्य भारतामध्ये त्याची मागणी जास्त आहे. मग तुम्ही त्या लोकांना टार्गेट करू शकता. आणि मग त्या लोकांना काय आवडतं, मग ती लोक कोणतं सोशल मीडिया जास्त वापरतात वगैरे, तसं म्हणजे तुम्ही तुमच्या ग्राहकांचा पहिला तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आणि तुम्ही हे ठरवलं पाहिजे की तुमचा जो प्रोडक्ट आहे, तुमचं जे काय उत्पन्न आहे ते तुम्ही नेमकं कोणाला विकणार आहात. काय सगळीकडे दगड मारून काय फायदा नाही. तुम्ही एकाच ठिकाणी दगड मारा आणि तिकडेच तुमचं लक्ष केंद्रित करा. मत्स्य व्यवसायामध्ये व्यवसायाला नाव देणं किती गरजेचं आहे? नाव देणं याच्यासाठी गरजेचं आहे. पहिला म्हणजे जेव्हा तुम्ही नाव देता, म्हणजे सुरुवात होते नाव दिल्याने, आणि त्याने काय होतं तुमचा दृष्टिकोन बदलतो. तुम्हाला हुरूप येतं आणि तुम्हाला असं वाटतं की हो मी आता पहिलं पाऊल उचललं आहे. आणि हळूहळू तुम्हाला म्हणजे तुमचं ते ब्रँड बनवण्यासाठी मदत होते. पण जरी तुम्हाला वाटलं रे नाव देण्यामध्ये काय, माझा तर छोटाच धंदा आहे, याच्यात काय नाव वगैरे, पण ते तुमचं जे पहिलं पाऊल असणार. आणि म्हणून मग ते नाव देणं गरजेचं आहे. मॅडम, व्यवसायाला नाव द्यायचं तर आता तुम्ही बोलल्या, पण आज अनेक व्यावसायिक आपल्या नावाबरोबरच एक अशी विशिष्ट अशी त्यांची टॅगलाईन असते. तर या टॅगलाईनचं व्यवसायात नेमकं काय महत्त्व असतं? टॅगलाईन महत्त्वाचं आहे याच्यासाठी, कारण मग तुमचा ब्रँड, तुम्ही आणि तुमचं जे प्रोडक्ट आहे, उत्पन्न आहे, त्याचं ब्रँडिंग होतं. ठीक आहे. आणि लोक ते त्यांच्या लक्षात जातात टॅगलाईनमुळे. बरोबर. आता समजा हे आहे ठंडा मतलब कोको कोला, मॅकडोनल्डचा आहे आय एम लव्हिंग इट, एशियन पेंटचा आहे की हर घर कुछ कहता है, मॅगीचा टेस्ट बी, हेल्थ बी, असं बरंच काही आहे. तसंच तुम्ही तुमचं व्यवसायाचं करू शकता. ब्रँडिंग करू शकतो. मच्छी सबसे अच्छी किंवा असं काही, किंवा मासे हेल्थ बी, टेस्ट बी, असं काही. म्हणजे तुम्ही एक तुमच्या ह्याला जे अनुसरून तुम्ही एक टॅगलाईन बनवली तर तुम्ही ती टॅगलाईन वापरून, आणि विशेषतः म्हणजे तुम्ही त्या टॅगलाईनने आणि त्याने तुमचं प्रोडक्ट आणि तुम्ही ओळखले जाऊ शकता. आपण ग्राहकांना अजून आकर्षित करू शकतो. अगदी बरोबर. एक विशिष्ट टॅगलाईन प्रत्येकाची, म्हणजे हल्ली एका सिंगल लाईन मध्ये असते पण टॅगलाईन बऱ्याच व्यवसायांची असते आणि एक टॅगलाईन बरंच काही बोलून जाते. बरोबर. आपल्या प्रॉडक्टची त्यातून आपल्याला ओळख पण पटवून देतात. मॅडम, डिजिटल मार्केटिंग खरं तर ही खूप काळाची गरज आणि आजचा महत्त्वाचा घटक आहे. पण आपण या व्यवसायात मत्स्य शेतकरी किंवा असे लघु उद्योजक यांच्या दृष्टीने जर विचार केला तर साधारण किती खर्च येऊ शकतो? खर्च म्हणायचं गेलं तर मी सांगेन की तुम्ही जर सुरुवात केली तर ते 0 बजेटने सुरू करू शकता. म्हणजे कसं तुम्ही नॉर्मल जे आपण आपली ऑर्गॅनिक पद्धतीने जर आपण आपली जाहिरात किंवा ऑर्गॅनिक पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो, तर त्यासाठी पैशाची काही गरज लागत नाही एवढी. आणि हळूहळू जसा जसा तुमचा धंदा वाढेल मग तुम्ही जाहिरातीमध्ये जेवढे जास्त पैसे इन्व्हेस्ट कराल तितका तुमचा नंतर फायदा होतो. पण लोक काय विचार करतात, कारण आपण जेव्हा डिजिटल मार्केटिंग करतो तेव्हा त्याचा फायदा लगेच भेटत नाही, आपल्याला लगेच परतफेड भेटत नाही. आणि म्हणून आणि त्याचं काही काळानंतर मग तुम्हाला जे परिणाम दिसू शकतात, ती जी मानसिकता आहे ते म्हणजे तुम्ही ती बदलली पाहिजे. व्यवसायाला नाव देणं, टॅगलाईन, हे सगळं बोलत असताना आता तुम्ही मगाशी म्हणालात की ऑर्गॅनिक पद्धत, तर ही ऑर्गॅनिक पद्धत कुठली आहे आणि मत्स्यमारीसाठी ती किती फायद्याची आहे?
ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणजे पैसे न खर्च करता अच्छा. लीड जनरेट करणे अच्छा, आणि गिराईक मिळवणे, ती झाली ऑर्गॅनिक पद्धत. मग तुम्ही ती व्हॉट्सॲपद्वारे जर तुम्हाला जास्त चालूच करायचं असेल तर व्हॉट्सॲप आजकाल सगळेजण वापरतात. आता समजा आता तुमच्याकडे आता समजा मी मासे विकणारी आहे किंवा काही भाजीपाला जे काही असेल, तर कधी कधी काय होतं, ते जो ग्राहक असतो तो आपल्याकडून नंबर म्हणजे त्या कोळीवाल्याचा नंबर घेतो की आपल्याला कधी लागेल तर. पण त्या उलट जर आपण ग्राहकांचा नंबर घेतला तर ग्राहकांचा नंबर घेऊन आपण त्यांना सांगू शकतो की आज ताजे मासे काहीतरी असेल तर मॅडम मी तुम्हाला नंतर कॉल करेन तुम्हाला आणि मग तुम्ही काय करायचं, घरपोच करायचं. घरपोच 1-2दा केल्यानंतर मग त्यांचा विश्वास वाढतो. मग ती अजून 4 जणांना सांगणार आणि हळूहळू अजून लोक हे करणार. मग तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप बनवा आणि मग व्हॉट्सॲप ग्रुपवरती मग तुमचे छोटे छोटे फोटोज काढून ते व्हॉट्सॲप ग्रुपवरती टाकत जा आणि तसं तुम्हाला तुमचं ऑर्गॅनिक थोडक्यात आपण आपलं सोशली कनेक्ट होणं गरजेचं आहे ग्राहकांपर्यंत. सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंगमध्ये मॅडम महत्त्वाचे माध्यम म्हणजे यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम, लिंक्डइन. तर या माध्यमांचा वापर कसा करायचा आपण मार्केटिंग करत असताना विशेष म्हणजे? आता व्हॉट्सॲपबद्दल तुम्हाला तर मी सांगितलंच आहे. तसंच इंस्टाग्राम आहे. जसं व्हॉट्सॲपमध्ये बिझनेस अकाउंट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे काय तुमचं उत्पन्न आहे ते तुम्ही त्याच्यात लिस्ट करू शकता. तसंच इंस्टाग्राममध्ये सुद्धा तसंच आहे. आणि आजकाल बघा सगळे रील्स बघतात, म्हणजे तुम्ही बघितलं तर आजी आजोबाचे रील्स असतात, पोपट हे ते वगैरे सगळ्यांचे रील असतात. मग आपण का नाही त्याचा म्हणजे उपयोग का नाही करून घेत? हां, त्या व्यवसायाचा का नाही उपयोग, माध्यमाचा का नाही उपयोग करून घेत? साधे रील बनवू शकता. म्हणजे रील कसं तुम्ही डायरेक्ट प्रोडक्ट विकायचं नाही, मग तसं विकलं तर कसं लोक तेवढं बघत नाहीत. मग तुम्ही काहीतरी त्या याच्याबद्दल सांगा. जसे करून आता मासे खाल्ल्याने काय होतं की बाबा मास्यामध्ये एवढे एवढे प्रोटीन आहेत, एवढं कॅल्शियम आहेत, मग तुमचं वजन कमी करण्यामध्ये मदत, असं काहीतरी तुम्ही रील बनवा, सांगा. आणि मग सांगा तुम्हाला जर हायजेनिक पद्धतीने किंवा एकदम स्वच्छतेपूर्वक सुकवलेले सुके मासे हवे असतील तर खाली संपर्क करा असं. आणि तसंच तुम्ही हे करू शकता. नक्कीच. इंस्टाग्रामबद्दल आपण बोललो. आता त्यानंतर आणखी एक दुसरं म्हणजे यूट्यूबवर पण जाहिरात दिली तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात फायदा होतो. पण काही लघु उद्योजक असतील तर त्यांना यासाठी साधारण किती खर्च करावा लागतो, जे नव्याने व्यवसाय स्थापन केला अशी लोक? जास्त करून काय होतं, जेव्हा आपण यूट्यूब बघतो त्या मध्ये ॲड्स येतात, ठीक आहे, पण त्या ॲडसाठी पैसे खर्च करावे लागतात. पण ते न खर्च करता पण आपण करू शकतो त्याच पद्धतीने. जसं इंस्टाग्राममध्ये केलं तसंच यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाका की मासे खाण्याचे 3 फायदे किंवा असं काही करू. ते टाकल्यानंतर खाली मग तुमचं लिंक द्या, प्रोडक्टची लिंक द्या, तुमचं संपर्काचा जो पत्ता आहे तो द्या आणि असं करत करत तुम्ही लोकांशी म्हणजे हळूहळू पोहोचू शकता आणि तुमचं ऑनलाईन प्रेझेन्स वाढू शकते. मॅडम, तुम्ही आता ऑनलाईन प्रेझेन्स बद्दल बोलल्या. खरं तर सोशल मीडियात आजकाल म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने आपण पाहिलं तो सोशली अपडेट राहणं, लोकांशी कनेक्ट राहणं खूप गरजेचं आहे. मग अशा स्थितीमध्ये ऑनलाईन प्रेझेन्स कसा ठेवायचा व्यावसायिकांनी? आपल्याबद्दल इंटरनेटमध्ये लोकांनी जरा काही सर्च केलं किंवा काही माहिती त्यांना हवी असेल तर लगेच वेबसाईट, तर लगेच आपलं नाव आणि ते सगळं असलं पाहिजे. त्यासाठी वेबसाईट, जसं तुम्ही म्हणालात, वेबसाईट असणं खूप गरजेचं आहे. आणि वेबसाईट जेव्हा असं नाही आहे की वेबसाईटसाठी पण पैसे खर्च करावे लागतात. फ्री वेबसाईट्स पण असतात. त्याच्यावर तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा तुम्हाला जस्ट चालू केलं आहे तेव्हा तुम्ही वेबसाईट फ्री याच्यामध्ये करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचे प्रोडक्ट सगळं माहिती देऊ शकता. लोकांचे रिव्ह्यूज, त्यांचे अभिप्राय ते सगळं त्यात टाकायचे, म्हणजे लोकांना कळतं, तुमच्यावर त्यांना विश्वास वाटतो, क्रेडिबिलिटी वाढते. बरोबर. पण काही अशा एखाद्या व्यावसायिकांनी नव्याने डिजिटल मार्केटिंग करायला आत्ताच सुरुवात केली असेल तर त्याला पब्लिककडून मिळणारे रिव्ह्यूज किंवा लोकांचा अभिप्राय मिळतो हे त्याला नेमकं कसं कळतं? मग स्टार्टिंगला तर आपल्याला मिळणार नाही तर रिव्ह्यूज आणि हे फीडबॅक. मग त्यासाठी काय करायचं, पहिला विनामूल्य आपण काही ठराविक लोकांना आपला माल विकायचा आणि किंवा कमी पैशामध्ये आणि काहीतरी ऑफर्स देऊन वगैरे असं, आणि मग त्यांच्याकडून रिव्ह्यूज घ्यायचे आणि मग ते आनंदाने देतात. आणि जर तुमचं माल आणि तुमचं उत्पन्न आणि तुम्ही जर एकदम मेहनतीने आणि काय म्हणतात ते हॉनेस्टीने करत असाल, तुमचा व्यवसाय करत असाल तर लोक आनंदाने तुम्हाला रिव्ह्यूज आणि फीडबॅक देतील. पण एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये खोटे रिव्ह्यूज, खोटे फीडबॅक्स ह्या सगळ्या फंद्यात पडू नये. जे काय आहे तुम्ही प्रामाणिकपणे करा. म्हणजे कसं, जरा काही तुम्ही असं केलं की तुमचा ब्रँड, तुमचं नाव सगळं मातीत जाईल. म्हणून तुम्ही जे काय करता एकदम प्रामाणिकपणे करा आणि ते लोकांना दिसून येतं, काही काळानंतर ते दिसेल. निश्चितच मॅडम, डिजिटल मार्केटिंग करत असताना आपण वेगवेगळे प्रयोग करू शकतो, पण इतर व्यवसायांच्या तुलनेत मत्स्य व्यवसाय हा थोडा वेगळा व्यवसाय आहे. तर मत्स्य शेतकऱ्यांना
याला खूप जास्त वेळ द्यावा लागेल का, किंवा त्यांच्यासाठी ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया असेल, असं तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आपण जेव्हा मोबाईल घेतो तेव्हा आपण किती वेळ घालवतो त्याच्यामध्ये. आपण व्हॉट्सॲप बघतो, इंस्टाग्राम बघतो, रील बघतो आणि दुसऱ्यांचे ॲडव्हर्टिजमेंट, जाहिरात बघून आपण खरेदी करतो. पण मग तोच वेळ, तेच माध्यम वापरून आपण आपला धंदा का नाही म्हणजे पुढे वाढवू शकतो. बरोबर. तर नक्की वेळ नाही आहे का, वेळ मुश्किल म्हणजे वेळ काढणं कठीण आहे वगैरे, हे सगळ्या पळवाटा आहेत. तुम्ही वेळ नक्की काढू शकता. आणि आता तुम्ही बघितलं तर आपण जेव्हा बाजारात बघतो त्या कोळी बायकावर 3-4, 5-5 तास ते लोक बसून ओरडून घसा कोरडा होईपर्यंत ते ओरडून गिरायकांना बोलवत असतात. मग त्यात किती वेळ जातो. तेच डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून जर त्यांनी केलं तर उलट वेळ वाचेल आणि तुमचा जो धंदा आहे तो ऑटोमॅटिक मोडवरती जाईल. निश्चितच मॅडम, व्यवसाय कुठलाही असू द्या त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावीच लागते. पण व्यवसायातला आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे बिझनेसचं रजिस्ट्रेशन आणि GST नंबर, याबद्दल काय सांगाल? हेच मुख्य कारण आहे. बऱ्याच लोकांना वाटतं ह्या फंद्यात कशाला पडायचं, हे सगळं बरंच काय काय. आता जे लोकांनी मोठे मोठे जे धंदे आहेत वगैरे, त्यांच्याकडे काय वेगळी पत्रकं किंवा वेगळे सर्टिफिकेट्स काय होते का, तर नाही. आपल्यासारखंच त्यांच्याकडे पॅन कार्ड हे ते सगळं होतं. ते सामान्य जे असतात आपले आधार कार्ड, त्या आधारे आपल्याला हे सगळं आपण करू शकतो. पण जर तुम्हाला सुरुवात करायची तर सुरुवातीला गरज नाही आहे. तुम्ही सुरुवात करा आणि मग त्याच्यासोबत तुम्ही GSTसाठी अप्लाय करा. आणि आता मुख्य म्हणजे FSSAIचं एकदम लायसन्स घेणं जरुरी आहे. ते अप्लाय करा त्याच्यासाठी पण काही जास्त कागदपत्रे लागत नाहीत. आणि ते तुम्हाला 7-8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये मिळतं. आणि ते जे बेसिक असतं त्यासाठी वेळच लागत नाही. आणि जेव्हा तुमचं उत्पन्न जर 12 लाखाच्या आत असेल तर तुम्ही बेसिक लायसन्स घेतलं तरी चालेल. आणि जेव्हा तुमचं उत्पन्न जेव्हा वाढतं वर्षाचं 20 लाखापर्यंत वगैरे, तर मग तुम्ही हळूहळू त्याचं अजून ॲडव्हान्स लायसन्स आहे ते घेऊ शकता. पण मत्स्य व्यावसायिकांना यासाठी किती भांडवल गुंतवणूक करावी लागते? तर त्यात जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं तर भांडवल काहीच नाही आहे. आता आपले जर सगळे साईट्स आहेत ते गव्हर्नमेंटचे जे साईट्स आहेत, सरकारचे जे काय त्यांचे स्कीम्स आहेत, लायसन्सिंग आहे, रजिस्ट्रेशन आहे, ते सगळे इंटरनेटवरती उपलब्ध आहे. तुम्हाला कोणत्याही एजंटची गरज नाही. एकच एजंट पुरा आहे. तो एजंट म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म, बस. म्हणजे काही डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपण मगाशी यूट्यूबबद्दल बोललो मॅडम, त्यातील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे फेसबुक ॲड्सचे किती फायदे आहेत आणि आपण मत्स्य व्यवसायासाठी त्याचा वापर कसा करू शकतो? आता आपण बघतो की साधारण फेसबुकवरती 2.8 अब्ज लोक, म्हणजे 280 करोड लोक सक्रिय आहेत. म्हणजे हा किती विशाल वापरकर्ता आहे. याचा आपल्याला नक्कीच फायदा घ्यायलाच पाहिजे. आणि फेसबुक जाहिरातबद्दल पण एकदम किफायतशीर आहे. आणि ती जे फेसबुकवरती आपण जाहिरात करतो त्यांच्यामध्ये ना ती लोक खूप सारे पर्याय आपल्याला देतात. ते पर्याय निवडून तुम्ही तुमची जाहिरात अचूकपणे, तुमचा जो ग्राहक आहे, विशिष्ट ग्राहक, तुमचा आदर्श ग्राहकापर्यंत तुम्ही पोचू शकता. आणि फेसबुक जाहिरातीचा अजून एक असा फायदा आहे की आपला ग्राहक कोणत्या ठिकाणी, त्याचं वय काय, त्याचं म्हणजे कुठे राहतो आणि तो कोणत्या वेळेला सक्रिय असतो, ते सगळं बघून आपली जाहिरात फेसबुक बरोबर त्यावेळेला त्याबरोबर माणसाकडे पोहोचवते. इतर व्यवसायांच्या तुलनेत मत्स्य व्यावसायिकांना डिजिटल मार्केटिंग करताना कुठल्या कुठल्या समस्येला किंवा आव्हानाला त्यांना तोंड द्यावं लागतं? तर मत्स्य व्यवसाय म्हटलं तर जे मासे असतात ते नाशवंत असतात, म्हणजे ते थोड्या वेळाने खराब होतात. ते एक सगळ्यात मोठं आव्हान आहे. त्याला ताजं ठेवणं. जर तुम्ही ताजे मासे विकत असाल तर, आणि मग ते त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या ग्राहकापर्यंत पोहोचवणं, ते खरंच एक मोठं आव्हान आहे. म्हणून ना तुम्ही सुरुवातीला तुमच्या आजूबाजूचे जे शहर असतील त्यांना तुम्ही टार्गेट करा आणि तिथपर्यंत तुम्ही ते पोचू शकता. आणि हळूहळू जसा तुमचा धंदा वाढेल मग तुम्ही नवीन मशिनरी घेऊन, नवीन पद्धतीने त्याचं पॅकिंग करून, त्याला फ्रोझन करून, त्याला गोठवून वगैरे तुम्ही अजून काही लांब पाठवू शकता. इव्हन तुम्ही विमानाने तुम्ही म्हणजे इव्हन आंतरराष्ट्रीय ग्राहकापर्यंत सुद्धा पोचू शकता. ते अवघड नाही आहे. पण हेच आहे की ते ताजं ठेवणं तो एक मोठा आव्हान आहेच. आणि मग दुसरे पदार्थ आले, सुके मासे आहेत किंवा दुसरे काय पदार्थ विकायचं असेल तर ते नेहमी आपण जे दुसऱ्या आपण बघतो दुसऱ्या ॲमेझॉन साईट्सवरती किंवा फ्लिपकार्टवरती, इंडिया मार्टवरती, तिकडे जे आपण प्रोडक्ट्स टाकतो त्याच्यासाठी ते सोपं आहे. त्याला काय एवढं हे नाही आहे. आणि दुसरं आव्हान आहे की
जेव्हा तुम्ही डिजिटल मार्केटिंग करता तेव्हा तुम्हाला सातत्य, कन्सिस्टन्सी म्हणजे एकदम सतत तुम्हाला तुमच्या ग्राहकांवरती ते बिंबवत राहिलं पाहिजे सारखं सारखं. ते जर तुम्ही करत नसाल तर मग डिजिटल मार्केटिंगमध्ये तुम्ही जास्त फायदा तुमचा होणार नाही. ते म्हणजे एक आपल्या मोठं आहे. मालाचं आपण ब्रँडिंग करत असताना महत्त्व पटवून दिलं पाहिजे थोडक्यात. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मॅडम, केंद्रीय मात्स्यिकी संस्था मुंबई इथून डिजिटल मार्केटिंगच्या सोशल अवेअरनेससाठी किंवा मत्स्य व्यावसायिकांसाठी असे काही सोशल उपक्रम राबवले गेलेत किंवा डिजिटल मार्केटिंगची त्यांना काही माहिती पटवून देण्यात आली का? याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आमच्या संस्थेमध्ये ॲग्री इन्क्युबेशन सेंटर म्हणून एक सेंटर आहे. त्याच्यामध्ये आम्ही जे काही लोकांना जे नवीन धंदा चालू करायचा असेल किंवा त्यांना काही नवीन तंत्रे शिकायचे असतील किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी आयडिया आहे, काहीतरी त्यांना असं वाटतं की मी हे करू शकतो, तर ते सगळे आयडियाज पण तुम्ही जर घेऊन आलात आमच्याकडे, तर आमच्याकडे विशिष्ट तज्ज्ञ आहेत, एक्सपर्ट्स आहेत, विशेष हे सायंटिस्ट आहेत जे तुम्हाला हात धरून म्हणजे तुमचं हँड होल्ड करून तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला कसं पुढे पुढे जायला पाहिजे त्याचं आम्ही प्रशिक्षण देतो. आणि त्याच्याबद्दल काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या संस्थेला म्हणजे संपर्क करू शकता. आणि बरेच असे आम्ही टेक्नॉलॉजी पण वेगळे शिकवतो ज्याच्यामुळे ज्यांना काहीच माहिती नसेल तरीसुद्धा ते आता आपला काही व्यवसाय चालू करू शकतात. डिजिटल मार्केटिंग विषयी तुम्ही खूप छान माहिती दिली मॅडम. पण आता आपला कार्यक्रम समारोप करत असताना जाता जाता आपल्या मत्स्य शेतकऱ्यांना आणि मत्स्य व्यावसायिकांना तुम्ही काय सल्ला द्याल? पहिला म्हणजे तुम्ही हिंमत करा, पुढचं पाऊल उचला. आता बघा, आता टाटा, बिर्ला असे मोठे जे काही उद्योजक आहेत त्यांचा किती पसारा वाढलेला आहे, किती वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे व्यवसाय आहेत. मग ते सगळं त्यांच्याबद्दल त्यांना आता माहिती असतं का? तर नाही. सगळंच ते करू शकतात का? तर नाही. मग त्याच्यासाठी असं इंग्लिशमध्ये म्हणतात डेलिगेट टू ॲसेलरेट. ॲसेलरेट म्हणजे जर तुम्हाला पुढे जायचं असेल, प्रगती करायचं असेल, मग तुम्ही ते काम डेलिगेट करा. तर तुम्हाला नाही जमत करायला तर तुम्ही ते आउटसोर्स करा, दुसऱ्याकडून करून घ्या, पण थांबू नका. कारण डिजिटल मार्केटिंगमध्ये पण एवढं अजून काय काय येतं. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुद्धा आलेला आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या द्वारे तुम्ही सगळं काही म्हणजे बरंच काही तुमची कामं होऊ शकतात. तुम्हाला जास्त काही लिहायचं काही गरज नाही किंवा काही करायची गरज नाही आहे. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचा व्यवसाय म्हणजे एकदम सुरळीतपणे पुढे घेऊन जाऊ शकता. मॅडम, आज तुम्ही कार्यक्रमात उपस्थित झालात आणि डिजिटल मार्केटिंग याबद्दल खूप छान माहिती मत्स्य बांधवांना, मत्स्य शेतकऱ्यांना आज दिली. याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद.